नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन नारळाची चटणी आणि त्यासोबत तांदूळ आणि सोयाबीन वापरलेला हेल्दी डोसा. ही साऊथ इंडियन ओल्या नारळाची चटणी चवीला खूप टेस्टी होते आणि तांदूळ आणि सोयाबीन वापरलेला डोसा पण खूप हेल्दी आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. हे हेल्दी डोसे बनवण्यासाठी इथं मी 250 ग्रॅम तांदूळ घेतला आहे आणि 50 ग्रॅम सोयाबीन घेतला आहे. या दोन्हीला पण मी अर्धा तास भिजत घातलं होतं. तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही 1 ताससुद्धा भिजत घाला. आता सोयाबीनमधलं मी पाणी सगळं काढून टाकणार आहे आणि सोयाबीन स्वच्छ धुवून घेऊन त्यातलं पाणी पिळून काढायचं आणि तांदळातलं पण स्वच्छ धुवून तांदळातलं पाणी काढून टाकलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन बारीक करून घेऊ. पाणी न घालता अगोदर बारीक करून घेऊ. लागलंच तर थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ. आता तांदूळ बारीक करताना आपण असाच बारीक करून घेऊ, पाणी न घालता, आणि नंतर थोडा बारीक झाल्यानंतर पाणी घालून घेऊ. डोसे बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो याचा वापर करणार आहे. तर आपण हे सगळं साहित्य चिरून घेऊ. बारीक चिरून घ्यायचं आहे. सर्व भाज्या आता चिरून झालेल्या आहेत आणि तयार पिठामध्ये आता मिक्स करून घेऊ. आता या पिठामध्ये आपल्याला फक्त मीठ घालून घ्यायचं आहे आणि लागेल एवढं पाणी. आपल्याला जास्त काही याच्यामध्ये मसाले हे वापरण्याची गरज नाही. एकदम साधा सोपा हा डोसा आहे. गॅसवर एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलं. त्यामध्ये बटर घालून घेतलं चमचाभर. मी पॅनमध्ये बटर जरा थोडं जास्त घातलं आहे, कारण माझा मुलगा तालीम आणि जिम दोन्हीचा व्यायाम करतो, तर त्यासाठी मी हा हेल्दी नाश्ता बनवत आहे. मी पॅनवर एक पळी मिश्रण घालून घेतलं आणि एका बाजूने छान भाजून घेऊ, प्लेट झाकून. आता मंद गॅसवर आपण एक बाजू चांगली भाजून घेतली आहे. आता दुसऱ्या बाजूने भाजू. या हेल्दी डोस्यासोबत आपण ओल्या नारळाची साऊथ इंडियन चटणी बनवणार आहोत. या चटणीची टेस्ट एकदम अप्रतिम आहे. या चटणीसाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची 7-8, कोथिंबीर अर्धी वाटी, कच्चे शेंगदाणे, ओला नारळ फोडून मी इथं 1 वाटी भरून ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत, उडीद डाळ
2 चमचे फोडणीसाठी लागणार आहे, चटणीच्या वरून आपल्याला तडका देण्यासाठी. आणि यामध्ये डाळ 3 चमचे घेतलेलं आहे. ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. नंतर हिरवी मिरची, डाळ आणि ओलं खोबरं हे याच्यामध्ये छान भाजून घेऊ. शेंगदाणे छान भाजले. आता हिरवी मिरची घालून घेऊ. मिरची भाजली. आता डाळ पण भाजून घेऊ. पटकन करपलं नाही पाहिजे. यातच लगेच आता ओला नारळ पण घालून घ्यायचा. यातच आपण कढीपत्त्याची पानं पण घालून घेऊ. हे भाजून झालं आहे. आता याचं वाटण करून घेऊ. ही चटणी वाटून घेताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ आणि लिंबू घालून घेतलं. अगोदर चांगली बारीक करून घेतली. नंतर पाणी घालून एकसारखी वाटून घेतली. या चटणीवरून आपल्याला फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं. मोहरी, उडीद डाळ, कढीपत्त्याची पानं, बेडगी मिरचीचे 2-3 तुकडे, हिंग, चटणीला तडका घालून घेतला. आता हे छान मिक्स करून घेऊ. इथं लिंबाऐवजी तुम्ही चिंच पण बारीक करताना वापरू शकता. इथं आता मी लिंबूच वापरला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.